बघा हाताला बंद झालं. लाड लाडक्या पुंडलिकासाठी लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव वाळवंटी. त्या चंद्रभागेच्या वाळवंटात आपल्या पुंडलिकासाठी विठ्ठल थांबला. तर ती काय कथा आहे चला आपण ऐकूया. एक श्रीमंत घराणं आहे. श्रीमंत अगदी कशालाच कमी नाही. घरात नोकर चाकर आहे, शेतीवाडी आहे, पैसा अडका आहे, दागदागिने आहेत. असं एक सुंदर श्रीमंत घराणं आणि त्या घराण्यात उतरत्या वयात एक मुलगा झाला. उतरत्या वयात झाला त्याच्यामुळे जास्त लाडाचा होता, एकुलता एक होता. बघा हा सिद्धांत आहे की ज्या घरात मुलं एकुलती एक असतात आणि लाडात वाढतात ती 100% खोडकर निघतात. असंच त्या घरात जन्माला आलेलं एक बाळ एकुलता एक होतं, उतरत्या वयात झालं होतं. आई बाबांनी आनंदाने नाव ठेवलं पुंडलिक. पुंडलिक असं नाव ठेवलं आणि खूप लाड करायचे आई बाबा लेकराचे. पण पुंडलिक फार आगाऊ होता लहान असताना. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्याच्या घराबाहेर लाईन लागायची लोकांची तक्रारी सांगण्यासाठी. तुमच्या पुंडलिकाला सांगा, त्याला ताकीद करा. गावातले लोक अगदी कंटाळून गेले होते पुंडलिकाला. आई वडील त्याला सांगायचे, अरे बाळा आपण कुठल्या घराण्यात जन्माला आलोय. ब्राह्मण होता पण आपलं काम काय आणि तू करतोयस काय. पण पुंडलिक आगाऊ होता. आणि आता तरुण वयात आल्यानंतर पुंडलिक फार वेड्यासारखा वागायला लागला, बेभान होऊन वागायला लागला. तक्रारी वाढत गेल्या. गावातली लोक यायची, बघा तुमच्या पुंडलिकाला सांगा, त्याने आमचं हे नुकसान केलं, सांगा पुंडलिकाला. आई बाबा सांगून सांगून कंटाळले. समजून दिली, बाळा पुंडलिका असं करू नकोस रे. पण शेवटी आता तरुण वयात आला होता. आई बाबांनी एक निर्णय घेतला. कोणता निर्णय. बघा हा निर्णय खूप वर्षांपासून चालत आलाय. आपण सुद्धा आजच्या काळात सुद्धा आपण हा निर्णय घेतोय. जेव्हा आई बाबांना असं वाटायला लागतं की आता मुलगा मोठा झालाय, हाताबाहेर चाललाय, ऐकत नाहीये, तर त्यावेळेस काय करतात, त्याचं लग्न ठरवतात. तसंच पुंडलिकाच्या आई वडिलांनी त्याचं लग्न ठरवून दिलं. मुलगी बघितली, एकदम सुंदर, नक्षत्रासारखी, चांदणीसारखी, तलवारीच्या धारेसारखं नाक, मृगनयनी डोळे, गोरी पान, अशी सुंदर देखणी मुलगी बघितली. मुहूर्त काढला पुंडलिकाच्या लग्नाचा. पाहुण्या अक्षता दिल्या, निरोप दिला की या पुंडलिकाचं लग्न आहे. घरात हे पहिलंच कार्य होतं. खूप खुश होते आई बाबा. अख्ख्या गावाला नाव ठेवून दिलं की माझ्या पुंडलिकाचं लग्न आहे, माझ्या पुंडलिकाचं लग्न आहे. घरासमोर मांडव थाटला आणि पुंडलिक तयार झाला, नवरदेवाचा तयार झाला. पण आईला घरीवरून आलं. आई म्हणत होती आपल्या बाळाला,
आशीर्वाद द्या. आशीर्वाद दिला आई बाबांनी. सुखी भव. आपल्या सुनेला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. आणि त्याच वेळेस पुंडलिकाच्या बाबांनी त्याला घरची जबाबदारी दिली. सांगितलं की पुंडलिका, आता तू मोठा झालायस, लग्न झालं तुझं, आता संसाराला लागलायस, आता व्यवहार तू सांभाळ, व्यवसाय तू बघ. आईने घरच्या तिजोरीच्या चाव्या, घरची सगळी जे काही कामं होती ती सगळी आपल्या सुनीला दिली, सुपूर्द केली. छान दोघांचा संसार सुरू झाला. पुंडलिकाने त्याची पत्नी आनंदात संसार करत होते. पण पुंडलिक लग्न झाल्यावर बेभान वागायला लागला. बायकोचं सौंदर्य इतकं होतं, इतकी सुंदर होती पत्नी पुंडलिकाची, की पुंडलिक हुरळून गेला, भान हरपून वागायला लागला. बायकोला एक सुद्धा काम करू द्यायचा नाही तो. जर चुकून त्याची पत्नी जर भांडी घासायला बसली तर तो धावत यायचा की अगं तू काय करतेस, भांडी घासतेस, नको ग, भांडी नको घासूस, तुझे ते नाजूक हात, कोमल कातडं, अगं त्रास होईल ना तुला, भांडी नको घासूस. आणि त्याची पत्नी सुद्धा लाडात म्हणायची, अगो मग कोण घासणार, घासावंच लागेल ना. तो म्हणायचा सरळ बाजूला मी घासतो, आणि बसायचा पुंडलिक भांडे घासायला. जर त्याची पत्नी दळत असेल तर तो पळत यायचा की अगं तू काय करतेस ग राणी, दळत दळू नकोस, जातो उठतेस तू, नको ग, नको करूस, तुझं ते कातलं कोमल हात फोड येतील तुझ्या हाताला, नको दळूस ग. ती म्हणायची, अहो मग कोण करणार, मी एकटीच तर या घरात काम करायला, ही सगळी स्त्रियांची काम आहे आणि ती करावीच लागणार आहे, मग कोण करणार सांगा बरं. पुंडलिक म्हणायचं सरळ बाजूला मी करतो, बसायचा पुंडलिक जातो ओरडायला. घरातली होती नव्हती ती सगळी कामं पुंडलिक करायला लागला. झाडू काढायचा, कपडे धुवायचा, भांडे घासायचा, घरातली जाळी साफ करायचा, दळण करायचा. आणि त्याची पत्नी म्हटलं आरामात. पण हे सगळं पुंडलिकाची आई बघत होती. तिच्या हृदयाला वेदना होत होत्या की बापरे, थोड्यासारखं सांभाळलं मी माझ्या मुलाला, आणि तो आज काय करतोय, स्त्रियांची कामं करतोय, घरात वाटतील ती कामं करतोय. तिच्या पोटात आग व्हायची, मनात तू व्हायचं तिच्या की माझं लेकराला सगळी कामं करावी लागतायत. ज्याला मी त्या हाताच्या पोळासारखं वापरलं, सांभाळलं, वाईट वाटायचं. आणि एकदा संध्याकाळी असंच दिवे लावून आईसाहेब बसल्या होत्या. तोपर्यंत पुंडलिकाची पत्नी आत आली. काय आणजे, काय आईसाहेब, काय झालं, काही दुखतंय का. आईसाहेब म्हटल्या, का ग. आईसाहेब आपल्या सुनीला बोलल्या, सासू शाहूकानं आईच्या मायेने दोन शब्द बोलल्या की का ग बाई, तुला कळत नाही का, पुंडलिक तर तुझ्या सौंदर्याला हुरळून गेलाय, वेड्यासारखं वागतोय, पण तुला कळतं ना. अगं नवरा हा बाईचा देव असतो, धन्य भाग्याची आहे व तिचा भ्रतार तिचा देव, तिचा भ्रतार तिचा देव. देव असतो बघ नवरा बाईचा, तुला कळत नाही, त्याला नाव सांगतेस. मला दाखवलं नाही म्हणून बोलले. पण मंडळी, घरात लक्ष्मी म्हणून नांदायला आलेल्या या सुनीला सासूशी दोन शब्द सहन झाले नाही. आई पटपट करत पुंडलिकाकडे आणि म्हणाली, सांगा तुमच्या म्हातारीला, वाटते तसं बोलली मला. पुंडलिक म्हणाला, माझी आई बोलली तुला.
पुंडलिकाला राग आला. आपल्या आईने आपल्या बायकोला एवढं बोलली आई आपल्या बायकोला, सहन झालं नाही. पुंडलिकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. गेला आईकडे पटपट करत, आई कुठे आहेस तू? आईचं काम चालू होतं. अंगणात दोरी बांधली होती आणि त्या दोरीवर कपडे वाळत चालण्याचं काम होतं. आई कामातच होती. आईकडे आई म्हणाली, काय रे बाळा, काय काम आहे? काय नाही, ठेरणे खबरदार जर परत माझ्या बायकोला बोललीस तर. हे शब्द पुंडलिकाच्या तोंडातून बाहेर पडले. शेजारीच पुंडलिकाचे वडील बसले होते. त्यांना राग आला. जन्मदात्या आईला ठेरणे असं म्हणतोय, कंबरेत लाथ मारीन असं म्हणतोय. जवळ आले पुंडलिकाच्या. काय रे बाळा, कोणावर रागावलास एवढा? जन्मदात्या आईवर, जिने तुला तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं, 9 महिने आपल्या पोटात वाढवलं. तिच्यावर रागावलास? पुंडलिक रागात होता. सरके तेरड्या तुलाही लाथ घालीन म्हणाला. बाबाला वाटलं पोरगं रागात आहे. रागात असल्यामुळे बोलत असेल 4 शब्द. पण शेवटी मी त्याचा वडील आहे. मान ठेवतो तो माझा. माझ्यावर हात उचलायची त्याची काय हिंमत? पुंडलिकाला म्हणाले, मार बरं, भाऊ कशी लाथ मारतोयस ती. पुंडलिकाला धावत पहिली लाथ घातली आपल्या बाबाच्या कंबरड्यात. बाप गुलाम तेवढ्या खून खाली पडला. बाबाची अवस्था बघून आई पळत आली. अरे नालायका, आपल्या बाबाला लाथ मारतोस? काय तरी अक्कल आहे का तुला? सरळ काय करणे म्हणून तिच्याही कंबरड्यात लाथ घातली. तीही बिचारी खाली पडली. दोघेही खाली कोपऱ्यात रडत होते. पुंडलिकाचे वडील म्हणतात, काय गं, याला जन्माला घातलंस ना तू? 9 महिने याला सांभाळत बघ. आज नाकाडून घराच्या बाहेर काढलं. तेवढ्यात पुंडलिक आत गेला. आईचं लुगडं, बाबाचं धोतर, बारामती एक आठवडा करून आणला आणि फेकले त्याच्या अंगावर. हे घ्या आणि जिथं वाट दिसेल तिथं चालते, पण माझ्या घरात तुम्हाला थारा नाही. हे ऐकून आई रडायला लागली. वाईट वाटलं. पुंडलिकाचे बाबा म्हणतात, देवा चांगली पांग पेटलीस रे त्या पुंडलिकाच्या हातून. आईला म्हणतात, काय नाही, हे संस्कार होते आपले. धिक्कार आहे पुंडलिकावर. जन्मदात्या आईला, बाबाला घराबाहेर काढतो. पण शेवटी आई ती आई असते मंडळी. आई काय म्हणाली? आई म्हणते, काय हो, लहान होता तेव्हाही लाथा मारायचंच की. मांडीवर खेळवायचो तेव्हाही लाथा मारायचंच की. आताही तशी लाथ मारली म्हणून सोडून द्या, जाऊ द्या, माफ करा, आपलंच लेकरू आहे. वडील म्हणतात, खरं गं, आईच्या मायेला नाच नसते हे म्हणतात ते खरं आहे. मंडळी, शेवटी आईची माया आहे. समुद्रापेक्षा विशाल सखोल माया असते आईची. जर आपलं लेकरू आजारी पडलं तर रात्र रात्र जागून आई त्याची सेवा करते. कधी बघा तुम्ही, ज्यावेळेस एखाद्या आईचं लेकरू आजारी असतं ना, तर पहिला शब्द असतो आईच्या तोंडातून की मला झालं असतं तर बरं झालं असतं. जेव्हा मला झालं असतं तर बरं झालं असतं, मी सांभाळून घेतलं असतं. पण माझ्या लेकराला किती त्रास होतोय. वडील म्हणतात, खरंच ग, धन्य आहे तुझी आईची माया. लेकराने कंबरड्यात लाथ घातली तरी तू म्हणतीस त्याला माफ करा. खरंच धन्य आहे. आणि
शेवटी आई ती आई असते. चला रे, गाणं आपल्या आईसाठी आपण समर्पित करू. आपापल्या आईला आठवा. आईने आपल्यासाठी काय कष्ट घेतले, रात्र जागून काढले. आपल्याला काही दुखलं तर आईच्या डोळ्यात माझी पाणी येतं. घरात समजा एकच भाकरी जर शिल्लक असेल तर आई काय म्हणते, तू जेव बाळा, माझा उपवास आहे. कशाचीच कमी आई वडील भासू देत नाही. तर बघा, एक गाणं आपल्या आईसाठी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्याचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्याचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, काढलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काठाचे घास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. अशी आपल्या सर्वांची आई. आता पुंडलिकाचे बाबा म्हणतात, मी या घरात राहू शकत नाही. ज्या घरात मला माझ्याच लेकरांनी लाथा मारून बाहेर काढलं, त्या घरात मी एक क्षणही थांबू शकत नाही. गाठोडं उचलतात आणि चालायला लागतात. आई साहेब म्हणतात, आहो कुठे निघालात, मला सोडून चाललात. बाबा म्हणतात, जिथे रस्ता दिसेल तिथे आता मी निघून जाईल, पण इथे थांबणार नाही. आईला म्हणतात की तू नको येऊस, तू थांब. लेकराला बाप जरी सोबत नसला तरी आई खूप गरजेची असते. तू थांब इथेच. आई म्हणते, असं कसं, एवढे वर्ष तुमच्या सोबत संसार केलाय आणि आता लेकरासोबत राहायचं म्हणून 4 दिवसासाठी तुम्हाला सोडून नाही नाही, मलाही तुमच्या सोबत घेऊन चला. एकटीला सोडून जाऊ नका. आणि मग निघतात. पुंडलिकाची आई वडील दोघेही घराबाहेर पडतात. पण आई ती आई असते. आई अंगणातून दारापर्यंत जाईपर्यंत 4 पावलं चालते आणि परत मागे येऊन बघते. तिला मनात वाटत असतं की पुंडलिक येईल आता माझ्याकडे, माफी मागेल की आई बाबा मला माफ करा, चुकलं माझं. वाट बघत असते पुंडलिक कधी हाक मारतोय. परत 4 पावलं चालते आणि परत मागे येऊन बघते. परत 4 पावलं चालते, परत मागे येऊन बघते. पुंडलिकाचे बाबा म्हणतात, आई ग, तू नको येऊस खरंच. तुझा पाय नाही निघणार आपल्या घरातून. शेवटी तुझं ते लाडाचं लेकरू आहे, त्याला सोडून शक्य नाही तुला राहणं. आई म्हणते, का हो, मागं वळून बघितलं म्हणून असं म्हणता का? आता नाही बघणार मागं वळून. चला, दोघं निघतात.
गावाबाहेर पडतात. चलत चलत गावाची वीज पार करतात. आईचे डोळे सारखं पाण्याने भरलेले असतात. घराबाहेर पडल्यापासून तिचे रडणं सुरू असतं. काय चुकलं आमच्याकडून देवा? कशाची शिक्षा देतोयस तू आम्हाला? कुठे कमी पडलो आम्ही? चलतात दोघं. सोबत काय असतं? काहीच नसतं. खायला भाकरी नसते, फक्त कपडे एक जोडी. गावाच्या बाहेर येतात. खडतर प्रवास, चालावं लागतं त्यांना. कधी चालले नसतं एवढं, कारण ते श्रीमंत होते खूप. घरात कामाला माणसं होती. सोन्याने अगदी तिजोरी भरली होती. या दोघांना कशाची सवय नव्हती. निघाले दोघं, गावाच्या बाहेर पडले. आणि इकडे पुंडलिकाचा मस्त संसार चालू आहे. राजराणीचा एकदम थाटात संसार करतायत दोघं. तसंच पहिल्यासारखं बायको भांडी घासायला बसली की पुंडलिक पळत यायचं. लोक हसत ग, मी हसतो. अशी सगळी कामं करायचा पुंडलिक. दोघं मस्त संसार करत होते. आणि बघता बघता पुंडलिकाच्या बायकोला दिवस गेले. आणि एके दिवशी ती बसली होती झोपाळ्यावर, झोका घेत होती. तेवढ्यात पुंडलिक तिच्यासाठी फळ घेऊन आला की हे फळ खा. स्वतःच्या हाताने खाऊ घालायला लागला. फळ खा. खायला सुरू केली. आणि फळ खात खात पुंडलिकाला त्याची पत्नी म्हणते, काय हो, कुठे गेले असतील आपले म्हातारा म्हातारे? पुंडलिक म्हणतो, का उगाच जखमेवर नीट चोळतेस तू? गेले असतील कुठेतरी, आपल्याला काय करायचंय? बायको म्हणते, नाही नाही आओ, उगाचच आपण त्यांना बाहेर काढलं. पुंडलिक म्हणतो, अरे असं कसं म्हणतेस तू, उगाचच बाहेर काढलं? पुंडलिकाची पत्नी म्हणते, अहो नाही, तसं नाही. आता या अवघडलेल्या अवस्थेत मी कशी घराची कामं करणार? जर ते दोघं असते म्हातारा म्हातारी तर बरंच झालं असतं ना. कोणाला कामावर ठेवायची गरज नव्हती, पगार द्यायची गरज नव्हती. बघा कुठे सापडता येते. बायको म्हणाली, जाऊन शोधा जरा, असतील इथेच कुठेतरी. दोघांनाही घेऊन येऊन. म्हातारी बसली असते ना लेकराकडे जरा लक्ष देत. आणि तो म्हातारा दाराकडे लक्ष दिलं असतं त्याने. छोटी पगारही द्यायची गरज नाही. एखाद्या भाकरीचा तुकडा दिला तर बस झालं. त्याच्या पोटापुरतं त्यांना काय लागतंय? पुंडलिक खुश झाला. अरे हो बरोबर आहे, पगार द्यायची गरज नाही म्हणल्यावर खुशच. चांगलंच आहे मग, ठीक आहे. पुंडलिक म्हणाला, ठीक आहे, इथं जवळपास कुठं सापडले तर बघतो. सहज एक फेरफटका मारून येतो. नाही म्हणाली, सहज नाही, तुम्ही जा आणि त्यांना घेऊनच या. ठीक आहे म्हणला पुंडलिक. शेवटी हट्ट होता बायकोचा. बघा ग्रंथात सुद्धा लिहिलंय 3 हट्ट. कुठले कुठले? बाळ हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट. हे पूर्वावेच लागतात. मग ते कसे का असणार? तसंच हा होता स्त्री हट्ट. पूर्वावर तर लागणार होता. ठीक आहे म्हटला की चालतो हुडकायला. घेतल्या 4 भाकरी बांधून घेतल्या. त्याला वाटलं असतील तेच कुठेतरी. निघाला बाहेर. आणि त्यावेळेस कडक उन्हाळ्याचे दिवस होते. चालत होता चालत होता. एका चौकापाशी आला. चौकात आला आणि 4-5 माणसं बसली होती. त्यांना विचारलं, काय हो
एक माणूस म्हणतो हो हो, दोघं म्हातारा म्हातारी आले होते बघा, गावातल्या मंदिरात त्यांनी एक मुक्काम केला आणि परत दुसऱ्या दिवशी कुठे गेले माहित नाही, पण भीक मागून खात होते. त्यांच्याजवळ काहीच नव्हतं खायला. रात्री भीक मागायचे आणि मग मंदिरात येऊन ती आजी होती ना, जी म्हातारी होती, ती भात शिजवायची आणि खायला द्यायची. पण परत कुठे गेले माहित नाही. पुंडलिक म्हणाला, अहो दादा, पण कुठल्या दिशेने गेले ते तुम्ही सांगू शकतात का? दुसरा माणूस म्हणला, हो हो, काशीच्या दिशेने गेलेत बघा. ठीक आहे म्हणला पुंडलिक. परत निघाला चलत, मुक्काम दर मुक्काम, मजल दर नुसता चलतच होता. पण आता त्याला जाणीव व्हायला लागली की खरंच किती अवघड आहे. आपले आई बाबा कसे गेले असतील, आपण तर त्यांना लाथ मारून घरातून बाहेर काढलं. कसे चालले असतील आई बाबा, कारण आई बाबांना निघून पण जवळपास अर्ध एक वर्ष पूर्ण होत आलं होतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, गरमी, थंडी, पाऊस, आणि त्या काळचा पाऊस म्हणजे आताच्या पावसासारखा नव्हता. एकदा सुरू झाला की महिना महिना पाऊस चालायचा. त्याला तर जाणीव झाली की आई बाबा कसे चालत असतील, मलाच किती त्रास होतोय, मी एवढा तरुण असून, मी एवढं धडधडत आहे, तरी माझे पाय दुखत आहेत, तरी पायाला गोळे येत आहेत. आई वडिलांनी कसं केलं असेल. परत एका ठिकाणी आले, तिथे दोन रस्ते खुलत होते. आता इकडे जायचं का इकडे जायचं. तिथे अलीकडे एक चौक होता, गावाची त्या वीस होती आणि तिथे काही मंडळी बसली होती अशाच गप्पा मारत. पुंडलिक गेला त्यांच्याकडे, सांगितलं की अशा अशा आई बाबा आले, तीर्थयात्रेला निघाले आणि असं साडी होती यायची आणि वडील धोतर आणि पारामध्ये घालतात. बघितलं का तुम्ही? तिथला एक माणूस म्हणतो, हो हो हो, बघितलं की. पण त्यातले जी आजी होती ना, ती आंधळी झाली होती. बघा, पुंडलिकाला कळतं की बापरे, आई आंधळी झाली. बघा मंडळी, रडून रडून आईचे डोळे जातात. आई आंधळी होते फक्त आपल्या लेकराच्या आठवणीमध्ये. घरातून निघाल्यापासून ती रडत असते. पुंडलिकाच्या पायाची जमीन सरकते की आई आंधळी झाली. 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 आई आंधळ
तुला जशा वाटतोय तशा आम्ही सामान्य स्त्रिया नाही. आम्ही नद्या आहोत. कोण? नद्या आहोत. मी नर्मदा, ही गोदावरी आणि सरस्वती. तुमच्यासारखे पापी लोक ज्यावेळेस आमच्या डोहात येऊन नदीमध्ये येऊन स्नान करतात स्वतः पवित्र होण्यासाठी, त्यावेळेस आमच्या अंगावर एवढी धूळ, एवढी घाण जमते. तुमचे पाप तुम्ही धुवून काढतात नदीमध्ये स्नान करून. तुम्ही पवित्र होऊन जातात, पण आम्ही अपवित्र होतो. आणि आम्ही इथे येतो कारण इथे जे ऋषी राहतात, कुकुट ऋषी नाव असतं त्या ऋषीचं, कुकुट ऋषी. इथे जे ऋषी राहतात ते इतके पवित्र आहेत, इतकी सिद्धी प्राप्त आहे त्यांना की फक्त त्याचे चरण स्पर्श केले की आमचे सगळे पाप नष्ट होतात. आम्ही परत पहिल्यासारखे पवित्र होतो. आश्चर्य वाटलं पुंडलिकाला, अरे अशी पण सिद्धी असते का? फक्त पाया पडलं की पवित्र होतात माणसं. पुंडलिक म्हणाला, देवी मला पण त्या ऋषींना भेटायचंय, मला पण बोलायचंय त्यांच्याशी. ठीक आहे म्हणाली देवी, भेट तू त्यांना, पण तिथंच बस, इथंच बस म्हणले. अंगणात ऋषी येतील, आले की बाहेर तू त्यांना भेट. आता आम्हाला जावं लागेल. तिथे गेल्या, तिथेच बसला होता पुंडलिक. पण त्याला काही हा पण आता किती वेळ झाला बसतोय. त्यांच्या झोपडीचा दरवाजा असा अर्धा उघडा होता. त्यांनी आत असं झाकून बघितलं आणि त्याला दिसलं की ऋषी काय करताय? सेवेत आहेत. त्यांच्या एका मांडीवर आईचं डोकं आहे आणि एका मांडीवर वडिलांचं डोकं आहे. त्याने बघितलं, त्याला आश्चर्य वाटलं. ठीक आहे वाटलं असं काहीतरी. परत बसला थोड्या वेळ आणि तेवढ्यात ऋषी बाहेर आले. त्यांनी आई वडिलांचे कपडे धुतले होते, कपडे वाळे घालत होते, दोरी अंगणात बांधली होती. धावत आला ऋषीकडे, पाया पडायला, स्वामी आशीर्वाद द्या, स्वामी आशीर्वाद द्या. स्वामी म्हणतात, अरे पुंडलिका, तुला मी काय म्हणून आशीर्वाद देऊ? मी काही कुठला योगी नाहीये, कुठली साधना करत नाही, कुठल्या देवाचं नामस्मरण करत नाही, मी कुठल्या तीर्थयात्रेला गेलो नाही, कुठली पूजा केली नाही. मी काय म्हणून तुला आशीर्वाद देणार? नाही म्हणतो पुंडलिक, स्वामी तुमच्याकडे सिद्धी प्राप्त आहे. देव्या तुमच्या दर्शन घेऊन नद्या पवित्र होतात, म्हणजे मलाही आशीर्वाद द्या. तुम्ही असं काय केलं की तुम्हाला ही सिद्धी प्राप्त झाली? मलाही सांगा ना, मीही करतो. स्वामी असतात, अरे पुंडलिका, मी यातलं काही केलं नाही, काही जप केलं नाही, काही ध्यानधारणा केलं नाही, काही नाही केलं. फक्त मी जन्म झाल्यापासून एकच काम निष्ठेने करतोय. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं, कोणतं काम? स्वामी म्हणाले, जसं मला कळायला लागलं तेव्हापासून मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो. आणि आता ते म्हातारे झालेत, वृद्ध काळ सुरू आहे त्यांचा. वृद्ध काळात माणसाला वेदना होतात, त्रास होतो. तोच त्रास मी थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करतो. दुसरं मी काही करत नाही, फक्त माझ्या आई वडिलांची सेवा करतो. पुंडलिकाला आता जाणीव झाली की आई वडिलांच्या सेवेत हो म्हणतात. स्वामी सांगतात पुंडलिकाला की पुंडलिका बघ,
शंकर दोघांनाही जवळ बोलून घेतात की या बाळाला काय झालं. ते म्हणतात की मी बघतो तुमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे, हुशार कोण आहे. आपण बघू म्हणतात. एक काम सांगतो मी तुम्हाला, सांगा म्हणतो कार्तिकेय. त्याला विश्वास असतो की मी मोठा आहे गणपतीपेक्षा, मी हुशार आहे, जास्त अनुभव आहे. सांगा म्हणतो तुम्ही काम सांगा. आणि महादेव म्हणतात की बघा पृथ्वीला आपल्या सर्वात आधी प्रदक्षिणा कोण घालून येईल ते मी बघतो. सर्वात कमी वेळात या विश्वाला प्रदक्षिणा कोण घालू शकतं. लगेच तयारीला लागतात. कार्तिकेय तयार होतो, आपल्या श्वानावर आरूढ होतो आणि निघतो. एकदम वेगात निघतो की आपल्याला विश्वाची प्रदक्षिणा करायची, आपण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून घ्यायची. त्याची अर्धी प्रदक्षिणा पूर्ण होत आलेली असते. तो गणपती येतो जवळ दोघांच्या. पार्वती आणि महादेवाला जवळ बसवतो, त्यांच्या पाया पडतो आणि त्यांनाच प्रदक्षिणा घालतो. आश्चर्य वाटतं पार्वतीला की अरे बाळा, तू हे काय केलंस. त्यावेळेस गणपती म्हणतात की आई बाबा, माझं विश्व हे फक्त तुमच्या पुरतं आहे. तुम्हीच माझं विश्व आहात, तुम्हीच माझं अख्खा जग आहात. मग तुम्हाला प्रदक्षिणा घातली काय आणि खऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा घातली काय. मग त्यावेळेला पहिल्यांदा कोण येतं, गणपती येतो. तसंच कुल ऋषी सांगतात पुंडलिकाला की आई वडिलांच्या सेवेचं महत्व काय आहे, किती शक्ती आहे, किती ऊर्जा आहे आई वडिलांच्या सेवेत. ऋषी सांगतात की बघ पुंडलिका, जे जे लोक आई वडिलांची सेवा करतात त्याची सगळी कामं सत्कारणी लागतात, सफल होतात. आणि जे आई वडिलांचा अनादर करतात, त्यांना दुखावतात, त्या लोकांना कधीच कामात यश मिळत नाही. ते लोक अल्पायुषी असतात, म्हणजे जास्त काळ जगत नाही. ते लोक पापी होतात आणि असं पाप त्यांच्या मागे लागतं की मग ते तुम्ही कितीही हवन करा, पूर्ण करा, ते जात नाही. एवढं मोठं पाप लागतं. रोग लागतात, शरीर पूर्ण रोगाने भरतं. पुंडलिकाला कळतं, रडतो पुंडलिक आणि त्याच्या पायावर परत जाऊन पडतो. स्वामी, मी आता सगळं करून बसलोय, ही सगळी पापं केली मी. स्वामी, मी काय करू, आता मी काय करू, मला प्रायश्चित्त घ्यायचं, तुम्ही सांगा मी काय करू. स्वामी सांगतात पुंडलिका, पश्चातापाएवढी दुसरी कुठली मोठी शिक्षा नाही. तुला पश्चाताप झाला हेच महत्वाचं. आणि तू जा, परत जा आई वडिलांकडे, त्यांना शोध. शेवटी ते आई वडील आहेत, तुला 100% माफ करते. फक्त त्यांना मनापासून एकदा माफी मागतायची. त्याच्या पायावर डोकं ठेव, बघ तुला ते एका क्षणात माफ करते. आता पुंडलिक गंभीर होतो की मी काय करून बसलोय. त्याला आठवतं की आपण काय केलंय आपल्या आई वडिलांसोबत, आणि तो हेही आठवतो की आपल्या आईने आपल्याला कसं सांभाळलंय. तर हाताच्या फोडासारखं सांभाळलं आपल्याला. रडतो, खूप काय वाटतं त्याला, आणि जाणीव सुद्धा होते की कसं आई वडिलांनी त्यांचा प्रवास केला असेल. मला इतका त्रास होतोय, पाण्यातून चलावं लागतंय, नदी ओलांडावी लागते, पाऊस आला तर कपडे नाही बदलायला, भूक लागते मला. मी एवढा चांगला असून, धडधाकट असून काही खाऊ शकत नाही, काही आणू शकत नाहीये. लोक पेटा काय सुद्धा सहज भीक देत नव्हते. मला जेवायला भेटत नाही तर माझ्या आई वडिलांनी कसं केलं असेल. आता बघा, आता पुंडलिकाचा उद्देश कसा बदलतो. तो ज्या वेळेस घरातून निघतो की मला आई वडिलांना आणायची, त्याचा उद्देश काय असतो, इधर आम्ही घरी जाऊ की
देवाकडे प्रार्थना त्याची चालूच असते. तेवढ्यात त्याच्या कानावर एक आवाज पडतो. आई त्याची गाणं गात असते, पण त्यावेळेस त्याला माहित नसतं की आपली आई आहे. तो फक्त आवाज ऐकत असतो. आई गाणं गाते, वडील भीक मागतायत, द्या गो, कुणीतरी काहीतरी द्या. लोकांना सगळे साथ घालतायत की काशीच्या मंदिरात येणारे भाविकांनो, एवढी आमची हाक ऐका, 2 दिवसापासून आम्ही उपाशी आहोत, काहीतरी पदरात टाका. पुंडलिक ऐकतो, आवाज मोठीचा वाटतो त्याला. जातो पळत. खांब असतो मोठा मंदिरात आणि त्या खांबाकडे पाठ लावून आई बसलेली असते आणि एका बाजूला बाबा बसलेले असतात त्याचे. आईला बघतो समोर आणि आईची ती अवस्था बघून, ते गेलेले डोळे बघून त्याला रडू आवडत नाही. रडतो, आईच्या पायावर पडतो. आई, त्याच्या मनातल्या मनात वेदना होत असतात की बापरे आईची काय अवस्था झाली, पण त्याच्या तोंडातून एक शब्द फुटत नाही. रडतो, आईच्या पायावर डोकं ठेवतो. आईला जाणवतं की कोणीतरी तरी रडतंय. आईकडे म्हणते की बाळा, कोण रे तू, काय रडतोयस? आमच्यासारखंच दुःख आहे तुला, पण माझ्या पायाकडून काय होणार आहे? माझ्याकडे काय तुला देण्यासारखं बाळा? जा मंदिरात, जा, पाया पड, देवाला प्रार्थना कर. आईला माहित असतं का की आपलं लेकरं नाही. खूप रडत असतो पुंडलिक आणि इकडून बाबा ऐकत असतात. वडील पुंडलिकाचे म्हणतात, काय ग, कोणाशी बोलतेस? तेवढ्या पुंडलिकाची आई म्हणते, काय नाही हो, आपल्यासारखाच एक दुःखी आहे, आपल्या पुंडलिकासारखाच एक मुलगा आहे, रडतोय की तुला काहीतरी खूप मोठं दुःख आहे. तेवढ्यात पुंडलिक आईच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि जसं स्पर्श होतो आईला, आई ओळखते की माझा पुंडलिक आहे. बघा, रक्तानं रक्ताला ओळखलं. ते म्हणतात ते खरं असंच की ओळखलं पुंडलिकाला. पुंडलिक रडतो आता, आई मला माफ कर ग, आई मला माफ कर, चुकलं ग माझं. आई रडते. दोघं मायने रडायला लागतात आणि तेवढ्यात वडिलांचं लक्ष जातं की अरे पुंडलिक रडतो रडतो माफी मागतो आईची. आईला म्हणतो, आई मला माफ कर, मला कळालंय. पण आईला म्हणतो, आई बाबा अजून मला बोलले नाही ग. आई म्हणते, अरे बाळा, बाप आहे तुझं, एवढं दुखावलेस तू त्याला, जा एकदा पाय धर त्यांचे, माफी माग, बघ लगेच बोलते. जातो आपल्या वडिलांकडे, बाबा मला माफ करा, बाबा मला माफ करा, चुकलं माझं बाबा, मला माफ करा. जे मी केले त्याला मी भरून काढू शकत नाही, पण आजपासून पुढे तर मी नीट वागतो, बाबा मला माफ करा. वडील रागात असतात. अर्थात लाज मारली होती पुंडलिकाने, घराबाहेर काढलं होतं. वडिलांना राग आलेला असतो. ते काही लवकर माफ करत नाहीत. तरी पुंडलिक रडतो, बाबा मला माफ करा, मला माहितीये तुम्ही खूप रागावलायत माझ्यावर आणि मी तसं केलंय, मला मान्य आहे. मला आता प्रायश्चित्त करायचंय, मला पश्चाताप होतोय, बाबा मला माफ करा. बघा मंडळी, वडील तर त्याचे माफ करतील सुद्धा, पण अख्ख्या जगात जो गुन्हा माफ होत नाही, कुठल्या कोर्टात जो गुन्हा माफ होत नाही, तो आईच्या पदराखाली माफ होतो. तुम्ही किती
पुंडलिक येईल. आणि बघा मंडळी, आईचं काळीच काय असतं की काही झालं तरी चालेल पण माझ्या लेकराला त्रास होता कामा नये. ज्या ज्या वेळेस पुंडलिकाची आई देवाचं धावा करायची, देवाच्या मंदिरात यायची एवढ्या मोठ्या प्रवासात 1 वर्षाच्या, त्याने कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही. जेवायला अर्थात अन्न सुद्धा नव्हतं. पण देवाकडे काय मागितलं की देवा, माझा पुंडलिक लहान आहे, तेवढी समज नाहीये त्याला सुखात ठेव, त्याला कशाची अडचण येऊ देऊ नकोस, ही प्रार्थना करत होती आई. त्या मुलासाठी ज्यानं लाथ मारून आईला घराबाहेर काढलं, त्याच्यासाठी देवाकडे हे मागत होते की माझ्या लेकराला कसलीही अडचण होऊ देऊ नकोस. लहान आहे माझं बाळ, त्याला जास्त अनुभव नाहीये. आणि त्याची दोघांची खरंच अवस्था एवढी बेकार, म्हणजे एवढी खराब होती. दोघांना कधी कामाची सवय नव्हती त्याच्या आई वडिलांना सुद्धा, कारण श्रीमंत होते दोघं. आणि आई तर लवकरच ज्यावेळेस आंधळी झाली, मात्र चालायचं कसं? मग पुंडलिकाच्या बाबांकडे एक काठी होती, ती त्याची काठी खंडात पकडायचे आणि स्वतः आधी पुढे चलायचे. पुंडलिकाची आई त्या काठीला धरून मागे चलायची. असा खडतर प्रवास होता त्यांचा. तो प्रवास पुंडलिकाच्या वडिलांना सारखा आठवत होता, तरी त्यांनी माफ केलं. पुंडलिकाची आई म्हणाली वडिलांना, काय हो लेकरू आता एवढा आले तर समजा माफ करा, लहानच आहे की, आपण नाही त्याला जवळ घेणार तर कोण घेणार? एवढी भोळी असते आपली आई. आणि म्हणूनच आपल्या सुद्धा आयुष्यात आपण ज्या ज्या वेळेस चुकलोय,